ನಮಸ್ಕಾರ ರೀ ದೋಸ್ತರ, ಸ್ವಾಗತ ರೀ ನಮ್ಮ ಚಾನಲ್ಗೆ. ದೋಸ್ತರ ನೋಡ್ರಿ, ಇವತ್ತು ನಾನು ನಿಪ್ಪಾಣಿ ಕಡೆ ಹೊಂಟೇನೆ ನೋಡ್ರಿ. ನಿಪ್ಪಾಣಿ ಕಡೆ ಯಾಕಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಹಳೆಯ ಕಾಲದ್ದು ಒಂದು 300 ವರ್ಷದ ಒಂದು ರಾಜವಾಡ ಐತಂತ, ದೇಸಾಯಿ ಮನೆತನದ. ಅದನ್ನು ನೋಡ್ಕೊಂಡು ಬರಕ್ಕೆ ಹೊಂಟೇನು. ಬರ್ರಿ ಒಂದು ಸಲ ನೋಡ್ಕೊಂಡು ಸ್ವತಃ ಈಗಿರುವಂಥ ಒಂದು 8ನೇ ತಲೆಮಾರಿನ ರಾಜರು ಅಲ್ಲಿ ವಾಸ ಮಾಡ್ತಾರಂತ ಅವ್ರ ಬಾಯಿಂದನ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಕೇಳ್ಕೊಂಡು ಬರಕ್ಕೆ ಹೊಂಟೀನಿ. ಮತ್ತು ಇನ್ನೊಂದು ಏನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ, ಈ ವಿಡಿಯೋ ನೋಡ್ರಿ ಫುಲ್ ಲೈವ್ ಆಗಿ ಎಲ್ಲ ತೋರಿಸ್ಕೊಂಡು ಬಂದೀನಿ. ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ರಿ ವಿಡಿಯೋ ಥರ ಮಾಡಿದೀನಿ. ಅದಕ್ಕೆ ನಂದು ವಯಸ್ಸು ಜಾಸ್ತಿ ಇರೋದಿಲ್ಲ, ಅವ್ರದ್ದು ವಯಸ್ಸು ಇರ್ತದೆ ಜಾಸ್ತಿ. ಆಮೇಲೆ ದೋಸ್ತರ, ನೀವು ಯಾರಾದರೂ ಈ ಕಿಲ್ಲ ನೋಡಕ್ಕೆ ಬರೋರಿದ್ರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಬ್ಯಾಸಿಗ್ಯಾಗ ಬರೋದು ಭಾಳ ಬೆಟರ್ ನೋಡ್ರಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಎಲ್ಲ ಒಣಗಿರ್ತೈತಿ, ಗಡ್ಡಿ ಹುಲ್ಲ ಅಥವಾ ಗಿಡಗಳು ಏನು ಇರೋಂಗಿಲ್ಲ. ಮಳೆಗಾಲದಾಗ ಬಂದರೆ ಎಲ್ಲ ಗಡ್ಡಿ ಗಿಡಗಳು ಎಲ್ಲ ಬೆಳೆದಿರ್ತಾವೆ, ನೋಡಕ್ಕೆ ನಿಮಗೆ ಅಷ್ಟೊಂದು ಸರಿ ಅನಿಸೋದಿಲ್ಲ. ಹಂಗೆ ನೋಡ್ರಿ, ಈ ವಿಡಿಯೋ ಮಾಡಿ ಮುಗಿಸ್ಬೇಕಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ 2 ದಿನ ಹೋಗಿದ್ದು ನೋಡ್ರಿ. 2 ದಿನ ರಾಜರ ಕಡೆಯಿಂದ ಪರ್ಮಿಷನ್ ತೊಗೊಂಡು ಒಳಗಡೆ ಹೋಗಿ ನೋಡ್ಕೊಂಡು ಬಂದೀನಿ. ಕೆಲವೊಂದು ಕಡೆ ಹೋಗಕ್ಕೆ ಅಲಾವ್ ಇಲ್ಲ ಅಂತಂದ್ರು, ಅದಕ್ಕೆ ಎಷ್ಟು ಆಗ್ತಿತ್ತಲ್ಲ ಅಷ್ಟು ಸಾಧ್ಯವಾದಷ್ಟು ನನ್ನ ಕಡೆಯಿಂದ ವಿಡಿಯೋ ಮಾಡಿ ತೋರಿಸಿದನ್ನು ನೋಡ್ರಿ ನಿಮಗೆಲ್ಲ. This Nippani Sansthan. This Sansthan about 150 villages from Kognori to Belgaum, north south and east west from Jat to Sawantwadi. Such a big area has been covered by late Srimant Rajshri Siddoji Raje Naik Nimbalkar Desai Ankar Sarlashkar. He is the first person who has established this entire Nippani Sansthan. Not only Nippani Sansthan, but the Nippani is supposed to be the modern city. Nowadays, the concept of modern city we are looking, but in those days, my forefather, late Raje Siddoji Raje, has established this Nippani city. In those days, here in Nippani, nothing was there. After coming and conquering the area, he first established the palace plus fort. It is a combo of palace plus fort. It is supposed to be known as Bhuikot Killa in Marathi. We can say Bhuikot Killa. It is in saucer in shape, which covers circle all over the fort and have मराठी सांगा. खंदक गोल भोवतीनं आहे. बशीच्या आकारामध्ये हा सगळा राजवाडा उभा केलेला आहे. त्यामध्ये आतल्या बाजूला तटबंदी आहे. त्या तटबंदीला जवळजवळ 7 दरवाजे आहेत आणि ते तटबंदी झाल्यानंतर आतल्या बाजूला 8 बुरुज ठेवलेले आहेत, वॉचिंग टावर्स. आणि त्याच्यानंतर 9 स्क्वेअर्स, 9 चौकीवाडा असे कन्सेप्ट. हे एवढं मोठं कन्सेप्ट आहे. दॅट कवर्स अबाउट 22 एकर्स ऑफ लँड. दिस पॅलेस कवर्स अबाउट 22 एकर्स ऑफ लँड. इन दोज डेज पहिला फळी पडत होती कणकावर आणि मग आत यायला परमिशन असायची. त्याशिवाय आत यायला रस्ता नव्हता. गोल खंदक असल्या कारणाने पाणी होतं. त्या पाण्यामध्ये मगर सुस्वर असं सोडलेलं त्या काळी. त्याच्यानंतर हे निप्पाणी बसवत असताना सिद्धोजीराजेंनी पहिलं काम काय केलं तर, गाव बसवत असताना पहिला निप्पाणी पाण्याची गरज हवी म्हणून शिरगुप्पी इथून 3 किलोमीटर अंतरावर गाव आहे. त्या गावापासनं इथपर्यंत सायपण पद्धतीनं एअर प्रेशर पाणी निप्पाणी आणि निप्पाणकर राजवाड्यामध्ये आणलं गेलं. निप्पाणीच्या गावकऱ्यांच्यासाठी ते बसवत ते पाणी देऊन तेवढंच थांबले नाहीत, तर तांदूळ पेठ, गुळाची पेठ, गुजरी, जनावरांचा बाजार ह्या पद्धतीचे मार्केट्स मोठमोठे त्यावेळेस उभा करून दिले. कारण निप्पाणी वॉज सपोज टू बी नोन ॲज द गेटवे ऑफ डेक्कन प्लेट्यू इन दोज डेज. म्हणजे त्या काळी निप्पाणी हे डेक्कन प्लेट्यूला जायचं एक सोपा मार्ग होता. कोकणातनं डेक्कन प्लेट्यूला जायला, म्हणजे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये घुसायचं असलं तर निप्पाणी हे एक वे होतं, म्हणजे एक गेटवे होतं. आणि त्याच्यामुळे एक मोठं ठाणं इथं सिद्धोजीराजे निप्पाणकर यांनी बसवलं. सिद्धोजीराजे निप्पाणकरांनी हे करत असताना भरपूर लोकांना शेती करायला प्रोत्साहन केलं. आणि आमच्या भागात असलेले जे कमते मंडळी आहेत त्यांना खास करून त्यासाठी ट्रेन केले की शेती कशी केली पाहिजे, काय केली पाहिजे. डॅम्स बांधून दिले त्यांना, पाणी तटवून पाणी जिरवून त्यांना ते पाणी कसं यूज करायचं
हे त्या काळी तिने चांगल्या पद्धतीनं शिकवलं. एवढंच नव्हे तर निपाणीमध्ये रायगडच्या धर्तीवर म्हणजे रायगडमध्ये जशी दोन कट्टे आहेत मोठे दगडी कट्टे, त्याच पद्धतीनं इथं कट्टे बांधून देऊन जवळजवळ 1 किलोमीटर कट्टा दोन्हीकडनं बांधून सोनं चांदी हिरे मोती याचा व्यापार मोठ्या प्रमाणात व्हावा म्हणून तिने ती गुजरी पेठ बसवून दिली. तसेच वेगवेगळ्या जाती धर्मातील लोकांना मंदिरे मशिदी बस्त्या हे सुद्धा उभा करून देण्यात श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर यांचा मोठा पुढाकार होता. आणि त्यांनी स्वकष्टातून स्वतःच्या पैशातून ममदापूर, आप्पाचीवाडी, कोगनोळी, भिवशी, हिटणी, कनंगला, संकेश्वर, हारोगिरी, परत जत ह्या सावंतवाडी ह्या मेन ठिकाणी चांगली मंदिरे व बस्ती आणि दर्गा. कारण निपाणकरांच्याकडं 18,000ची आरबी फौज होती. निपाणीमध्ये जो दर्गा आहे तसा मोठा दिव्य भव्य दर्गा तुम्हाला बघायला मिळणार नाही बेळगाव जिल्ह्यामध्ये. त्याचं कारणच असं होतं की निपाणकरांच्याकडं 18,000ची आरबी फौज होती. अरबस्थानाहून आलेले हाफसे म्हणजे हाफिज मोठे अरब ही लोक सिद्धोजीराजांच्या आजूबाजूनं त्यांचं आर्मीच्या दृष्टीनं तिने काम करत असत. हे कुठल्याही राजाने कवा कुठल्या आदिलशहाने कवा कुठल्याही माणसाने हे संस्थान आम्हाला बहाल केलं नाही. स्वतःच्या तलवारीच्या जोरावर हे निपाणी संस्थान बसवलं गेलेलं आहे. हे बसवत असताना बऱ्याचशा गोष्टी सिद्धोजीराजेंनी पूर्वनियोजन करून व्यवस्थित जनतेसाठी निपाणीच्या जनतेसाठी कवा निपाणी संस्थानच्या जनतेसाठी म्हणून तिने वेगवेगळ्या ठिकाणी धार्मिक स्थळं धार्मिक जे काय मदत आहे ती चांगल्या पद्धतीनं केलेली दिसते. एवढेच नव्हे तर सिद्धोजीराजे हे फार मोठे युद्ध कला ही फार चांगल्या पद्धतीनं अवगत होती. युद्ध करत असताना ते पुढच्या दुश्मनाला म्हणजे जाता हरवत असत. त्याचा प्रत्यक्ष उदाहरण म्हणून कोल्हापूर संस्थान असो, सांगलीचे पटवर्धन असो, कवा टिपू सुलतान असो, साऊथमध्ये बेळगावकडनं आलेले टिपू सुलतान यांना देखील व ब्रिटिशांना देखील त्यांनी हरवलेले आहेत. एवढ्या मुत्सदी आणि चांगल्या पद्धतीचं एक आर्मी कमांडर म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. अशा पद्धतीचं काम श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर यांनी केलेलं आहे. त्या काळानंतर त्यांचे पंतू श्रीमंत मुरारराव उर्फ जिजाजीराव यांनी देखील नवीन निपाणी जडणघडणमध्ये स्वलाचा वाटा हे तिने ठेवलेला आहे. तसंच आमचे आजोबा श्रीमंत अंबाजीराजे व काकासाहेब विजयराजे, आमचं दादाराजे नाईक निंबाळकर, आमची आता ही 8वी पिढी आहे. आणि आमचे चिरंजीव श्रीमंत युवराज सिद्धोजीराजे हे 9व्या पिढीमध्ये आता समाजासाठी चांगल्या पद्धतीनं काम करण्यात इच्छुक आहेत. तेव्हा ह्या पद्धतीनं हे निपाणी संस्थान उदयास आलेलं आहे. ह्या सिद्धोजीराजेंचा निपाणीचा राजवाडा हा भुईकोट किल्ल्यामध्ये गणला जातो. बरेचसे राजवाडे किंवा किल्ले हे साधारण टिपिकल एक स्टाईलमध्ये असतात, पण तसं नसता हा जो निपाणीचा आहे हे वैशिष्ट्यपूर्ण भुईकोट किल्ला आहे. ದೋಸ್ತರ ಕೇಳಿದ್ರಲ್ಲ ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ರಿ ವಿಡಿಯೋ ಮತ್ತು ಆಡಿಯೋ ಹೆಂಗಿತ್ತು ನೋಡ್ರಿ, ಕಮೆಂಟ್ ಮಾಡಿರಿ ಒಂದು ಸಲ. ಯಾಕಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಈ ಥರ ಒಂದು ವಿಡಿಯೋ ಮಾಡೋದು, ಈ ಥರ ಒಂದು ಆಡಿಯೋ ರೆಕಾರ್ಡಿಂಗ್ ಮಾಡೋದು ಅಷ್ಟು ಈಸಿ ಅಲ್ಲ. ಸೊ ನಾ ಅದಕ್ಕಾಗಿ ಫಸ್ಟ್ ಮೊದಲು ಹೋಗಿ ಭೇಟಿಯಾಗಿ ಅವ್ರದ್ದೆಲ್ಲ ಪರ್ಮಿಷನ್ ತೊಗೊಂಡು ಆಮೇಲೆ ಅವರು ಓಕೆ ಅಂದ ನಂತರ ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ರಿ ವಿಡಿಯೋ ಮಾಡಿದ್ದಾನೆ ನೋಡ್ರಿ. ಇದೇ ಥರ ಇನ್ನೊಂದು ಏನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಕೆಲವೊಂದು ಜನ ಬರ್ತಾರೋ ಸೆಲ್ಫಿ ತಗೊಂಡು ನೋಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾರೋ, ಬಟ್ ರಾಜರ ಬಗ್ಗೆ ಆಗಲಿ ಈ ಸಂಸ್ಥಾನ ಬಗ್ಗೆ ಯಾರೂ ಜಾಸ್ತಿ ಮಾಹಿತಿ ತಿಳಿಸಿರಂಗಿಲ್ಲ. ಸೊ ಅದಕ್ಕಾಗಿ ನನಗೆ ಬಹಳ ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ನೋಡ್ರಿ ಈ ಥರ ಒಂದು ಲೊಕೇಶನ್ಗಳನ್ನು ನಮ್ಮ ಜನರ ಮುಂದೆ ಪ್ರಸ್ತಾವನೆ ಮಾಡೋದು. ಅದಕ್ಕಾಗಿ ಈ ಥರ ಒಂದು ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ರಿ ವಿಡಿಯೋ ಮಾಡಿದನು.
ಸದ್ಯಕ್ಕೆ ನೋಡ್ರಿ ಈ ವಿಡಿಯೋ ಇಲ್ಲೇ ಎಂಡ್ ಮಾಡಕತ್ತೀನಿ. ವಿಡಿಯೋ ಹೆಂಗಿತ್ತು ಅನ್ನೋದು ನೋಡಿದ ಮೇಲೆ ಕಮೆಂಟ್ ಮಾಡೋದು ಬರ್ರಿ. ಮತ್ತು ಮುಂದಿನ ವಿಡಿಯೋದಾಗ ಸಿಗೋಣಂತ್ರಿ. ಅಲ್ಲಿವರೆಗೂ ಎಲ್ಲ ದೋಸ್ತರಿಗೆ ನಮಸ್ಕಾರ ರೀ ಮತ್ತೊಮ್ಮೆ.